नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 21 जानेवारी 2024 साली जो CTT पेपर 1 आणि CTT पेपर 2 झाला होता त्याची उत्तरपत्रिका आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की गणित पेपर क्रमांक 1 मध्ये जे गणिताचे जे 30 प्रश्न विचारण्यात आलेले त्या 30 प्रश्नांची आपण उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील. चला तर मग कुठल्याही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय तर गणित म्हणून जे प्रश्न आले होते त्या गणिताच्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण बघतोय, तेही उत्तरपत्रिकेनुसार. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे, प्रश्न क्रमांक 31. निर्देश निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही सबसे उपयुक्त विकल्प चुने. आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे द व्हॅल्यू ऑफ 25.3 इंटू 5 मायनस 35 डिवायडेड बाय 5 मायनस 3 इंटू 18.5 इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, 35.3 गुणिले 5 वजा 35 भागिले 5 वजा 3 गुणिले 18.5 का मान है. मान म्हणजे काय, याचं सोडवल्यानंतर उत्तर काय येतं. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की दिलेला प्रश्न हा बोडमास नियमानुसार आहे. आता बोडमास नियम आपल्याला काय सांगतो, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल की यामधलं 35 भागिले जे 5 आहे हे सोडवावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला 25.3 गुणिले 5, त्यानंतर तुम्हाला 3 गुणिले 18.5. आता याच्यामध्ये हे जे 7 येईल त्याच्यानंतर हे राहिलेलं जे आहे याचं जे उत्तर येते आणि याचं जे उत्तर येते ही वजाबाकी केल्यानंतर जे तुमचं उत्तर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 64. म्हणून प्रश्न क्रमांक 31चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 64. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32. किसी स्थान ओ से आरंभ करके एक मेंढक 3 कदम और एक खरगोश 7 कदम की छलांग लगाते हैं. निम्न में से किस कदम पर वे दोनों एक साथ छलांग लगाएंगे. यहाँ पे हमें क्या बताया गया है कि किसी स्थान ओ से आरंभ करके एक मेंढक 3 कदम और एक खरगोश 7 कदम की छलांग लगाते. म्हणजे एक मेंढक आहे की जो 3 पावलांनी उडी मारतो आणि खरगोश काय आहे, ससा, तो काय करतोय 7 पावलांनी उडी मारतोय. तर अशी कोणती वेळ येणार आहे की कोणत्या पावलावरती दोघांची पण उडी एकाच वेळेला पडेल. तर अशा वेळेला काय करायचं, या 3 आणि 7 या दोघांचा काय काढायचा, लसावी काढायचा. मग या दोघांचा लसावी किती येतोय, 21 येतोय. कारण कुठल्या संख्येनं 7 दुनी 14 जर बघितलं तर 3 ने 14ला भाग जात नाही. मग यांचा लसावी किती आला, 27. मग आता या ठिकाणी बघा फार सोपा प्रश्न होता, लसावी किती आला, 21. मग दिलेले ऑप्शन आहेत 354, 343, 371 आणि 378. तर दिलेला लसावी जो उत्तर आपला आलेला आहे 21, या लसावीनं दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो ते आपलं उत्तर. आणि 378ला ज्यावेळेला आपण 21 ने भागतो त्याला उत्तर येतंय 18, म्हणजे पूर्ण भाग जातोय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 378. पुढील प्रश्न बघा, निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही है. याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 1. एक न तो अभाज्य है और न ही भाज्य. आता भाज्य संख्या, संयुक्त, या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये समजून घ्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्याचे अवयव हे एकच असते तीच संख्या असते. आता याच्यामध्ये संयुक्त संख्या म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्याला संयुक्त संख्या म्हणतात. आता 1चा अवयव काय पडतो, 1च पडतो, त्यामुळे ती काय झाली, मूळ संख्या झाली. आणि तिचे 2 पेक्षा जास्त अवयव पडत नाही त्यामुळे ती होत नाही. म्हणजे 1 ही मूळ पण नाही आणि 1 ही संयुक्त पण नाही. कारण का, मूळ संख्या बनण्यासाठी, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 2 ही संख्या घेतली तर 2चे अवयव कसे पडतात, 2 आणि 1, 1 गुणिले 2 2 आणि 2 गुणिले 1 2. म्हणजे 2चे अवयव किती पडले, 2 पडले. पण 1 या संख्येचा अवयव हा फक्त काय पडतोय, 1च पडतोय. त्यामुळे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून 33 प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एक न तो अभाज्य है और न ही भाज्य है. अगला क्वेश्चन, राष्ट्रीय शिक्षा नीति NEP 2020 भारत का ज्ञान के बारे में बात करते निम्नलिखित में से क्या इसमें सम्मिलित नहीं है. नाही हे म्हटलंय म्हणजे निगेटिव्ह ऑप्शन आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काढायचं आहे. आणि बघा
विद्यार्थियों के ज्ञान में वृद्धि के आकलन के लिए औपचारिक परीक्षा आहे. आता औपचारिक परीक्षा म्हणजे काय, ठरवून घेतलेल्या परीक्षा, हेच काय आहे आपलं निगेटिव्ह ऑप्शन आहे. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर येते ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण का सम्मिलित नाही आहे म्हटले, औपचारिक परीक्षा घेणे हे आपल्यामध्ये सम्मिलित नाही आहे, कारण परीक्षा हा आपला काय होतो निगेटिव्ह ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. गणित के शिक्षण में विभिन्न प्रकार के तरीकों के लिए निम्नलिखित में से कौन सा सत्य नहीं है. आता या ठिकाणी पण आपल्याला निगेटिव्ह ऑप्शन काढायचा आहे. बघा, यह स्कूली गणित को एक ही सही उत्तर होने की परंपरा से मुक्त करने से महत्वपूर्ण है. बरोबर आहे, म्हणजे एकाच उत्तरापासून अनेक उत्तर काढण्यासाठी प्रवृत्त करते, हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ऑप्शन काढायचं आहे. 2. ऐसा बहुत बार होता है कि एक समस्या का समाधान करने के कई तरीके हो. बरोबर आहे, एका प्रश्नाचं उत्तर अनेक पद्धतीने सुद्धा काढता येऊ शकतं, म्हणजे बरोबर आहे. यह बच्चे के अधिगम में बाधा डालता है क्योंकि यह भ्रम की अगुवाई करता है. आणि हा ऑप्शन काय होतोय निगेटिव्ह आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. यह बच्चे के अधिगम में बाधा डालता है क्योंकि यह भ्रम की अगुवाई करता है. कारण आपल्याला काय सांगितले, सत्य नाही हे विधान सांगितले, जे की पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, असत्य विधान आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार एक प्राथमिक गणित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी प्रक्रियाएं सबसे कम रूप से प्रासंगिक है. सबसे कम रूप से यानी कि निगेटिव्ह ऑप्शन हमें यहाँ पे निकलना है. संबंध स्थापित करना और निरूपण, ये सही होगा. दूसरा है सूत्रों को याद करना. याद करना यानी कि क्या करना, रटना, और रटना ये क्या है, गलत आंसर हो जाता है. तो इसका सही उत्तर क्या होगा, पर्याय क्रमांक 2. हाँ, सूत्रों को याद करना. याद करना यानी कि रटना, यानी कि स्मरण करना, यानी की पाठांतर करना. आणि हे ऑप्शन काय होतात आपले निगेटिव्ह होतात, त्यामुळे प्रासंगिक कुठला नाहीये, पर्याय क्रमांक 2 सूत्रों को याद करना. पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे अधिक उपयुक्त है. आता पॉझिटिव्ह ऑप्शन काढायला सांगितलेला आहे. बघा, विद्यार्थी गणित की कक्षा में पहेलियों में आनंद नहीं लेते म्हटले. आता निगेटिव्ह ऑप्शन काढायला सांगितलं असतं तर पहिलं उत्तर होतं. इथं आपल्याला काय सांगितलंय, अधिक उपयुक्त, पॉझिटिव्ह, म्हणजे पहिला ऑप्शन तर येणार नाही. 2. गणित की लैब जरूर है क्योंकि यह क्रियाशील गतिविधियों को अवसर प्रदान करती है, यानी कि इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 2. अगला क्वेश्चन, आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे बघा प्रश्न, 25,454 प्राप्त करणे गेले. आता ही संख्या मिळवण्यासाठी आपल्याला या संख्येच्या बेरजेतून योग में से क्या घटाना. योग म्हणजे काय, बेरीज. या म्हणजे काय 9,999 9,099 आणि 9,009 यांची बेरीज करायची आहे. म्हणजे 9 त्रिक किती आले, 27, हातच्याला गेले 2, 9 2 1101, हातच्याला गेले 1, 9 1 10, 10 0 हातच्याला गेले 1, 9 त्रिक 27, 27 आणि 1 किती झाले 28, मग 28.17. आता याच्यातून काय वजा केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 25,454. मग आपण डायरेक्ट काय केलं, 25,454 हे याच्यातूनच आपण वजा केलं तर आपलं उत्तर मिळतं, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2,563. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कक्षा 3 के एक विद्यार्थी ने 26 × 5 को इस प्रकार हल किया. या पद्धतीने दिलेला आहे 26 × 5. त्याचं उत्तर काय गेलंय, इथं गेलेलं आहे 6 × 5 30 केले आणि 5 × 2 असं करून इथं 10 केले, म्हणजे 10 30 उत्तर काढलेलं आहे. निम्नलिखित में से क्या दोहराना इस भ्रांति को सुधारने के लिए सबसे उपयुक्त होगा. आता हे जे चुकीचं उत्तर विद्यार्थ्याने काढले हे सुधारण्यासाठी एक शिक्षक म्हणून काय करता येईल, तर याचं योग्य उत्तर येईल पुनर्समूहीकरण की अवधारणा. म्हणजे पुनर्समूहीकरण म्हणजे काय, एकक दशक शतक हजार असे समूह करून त्या विद्यार्थ्यांना अवधारणा आपण क्लिअर करू शकतो. एकैकी येणार नाही, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, कक्षा 2 में 182 × 67 को हल करवाते हुए एक अध्यापिका ने स्पष्ट किया हमें 7 को 2 में से घटाना है और 2 छोटा है 7 से, इसलिए हमें 8 से एक उधार लेना पड़ेगा और तब हम 12 में से 7 को घटाकर पाएंगे. एक बच्चे ने अध्यापिका से पूछा, मैडम हम 8 से उधार क्यों ले रहे हैं, उधार लेना अच्छा नहीं होता, इस परिस्थिति में अध्यापिका को क्या करना चाहिए.
तर याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 3. अध्यापिका को उधार शब्द को बदलकर पुनर्समूहीकरण का उपयोग करना चाहिए और पुनर्समूहीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए. म्हणजे समूह शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना समजून येईल की काय होतंय. आता या ठिकाणी बघा 182 वजा काय आहे 67. आता या 2 मधून हे 7 वजा होत नाही म्हणून काय केलं 8 मधून आपण काय केलं हातच्या इकडे दिला म्हणजे इथं 12 झाले. 12 म्हणजेच काय 1 दशक आणि 2 एकक हा एक समूह निर्माण झाला. मग 12 मधून 7 जाऊ शकतं. हेच मुलांना शिकवायचं होतं पर्याय क्रमांक 3 नुसार. पुढचा प्रश्न बघा. यामिना ने एक पासा 10 बार उछला और उसे निम्नलिखित परिणाम प्राप्त हुए. निम्नलिखित संख्याओं में से उसे अधिकतम बार कौन सी संख्या प्राप्त हुई. तर याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 3. कारण बघा 5 ही संख्या आहे ती 2 वेळा आपल्याला प्राप्त होते. 6 ही संख्या 2 वेळा प्राप्त होते आणि 3 ही संख्या सर्वाधिक वेळा म्हणजेच काय होते 3 वेळा आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. बघा या ठिकाणी आपण क्रॉस करू शकतो 1 2 आणि 3 म्हणजेच काय आलं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. ब्रुज के पास अपनी पसंद की जमीन घेरने के लिए 100 मीटर का तार था. वह सबसे बड़ा जमीन का टुकड़ा लेना चाहता था. निम्नलिखित में से उसे किस माप का टुकड़ा लेना चाहिए ताकि उसकी जमीन का क्षेत्रफल अधिकतम हो. आता हे जे वाक्य दिलेलं आहे ह्या वाक्यात आपल्याला काहीच अर्थ होत नाही. फक्त इथं काय विचारलंय की ब्रिजला किंवा ब्रुजला अशी कोणती जमीन खरेदी केल्यानंतर सर्वाधिक जास्त जमीन त्याच्याकडे होईल. तर त्याचं योग्य उत्तर येते 25 मीटर इंटू 25 मीटर यानी कि इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 4. अगला क्वेश्चन. गणित शिक्षण में संज्ञानात्मक संघर्ष के विचार के लिए निम्नलिखित में से कौन से सतन सबसे उपयुक्त है. ऑप्शन ए संज्ञानात्मक संघर्ष के प्रति बच्चों को सुगम्य बनाने के शिक्षक के विचारपूर्ण प्रयासों से उनकी गणितीय समझ को बढ़ावा मिल सकता है. हे विधान बरोबर आहे. पुढचा ऑप्शन सांगितलाय यह बच्चों में गणितीय समझ को बढ़ावा देने के लिए प्रभावी नहीं है यानी कि ये ऑप्शन क्या हो गया निगेटिव हो गया. अगला संज्ञानात्मक संघर्ष से बचना चाहिए क्योंकि इससे बच्चे भ्रमित हो सकते. भ्रमित नाही त्यांचा काय होतो मुलात अधिक ज्ञान त्यांना प्राप्त होतो. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजेच उत्तर काय येईल केवळ ए. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी प्रिंट झालेलं नाहीये इथं होता केवळ ए. चौथा ऑप्शन येईल केवळ ए सही है केवल ए. अगला क्वेश्चन. प्राथमिक स्तर पर आंकड़ों का प्रबंधन के परिचय के लिए निम्नलिखित में से क्या सबसे उपयुक्त है. आंकड़ों का प्रबंधन म्हणजे काय डाटा हँडलिंग. डाटा हँडलिंग करण्यासाठी आपल्याला काय उपयुक्त आहे तर पर्याय क्रमांक 3. कक्षा में विद्यार्थियों की लंबाई उनका पसंदीदा खाना रंग कार्टून इत्यादि पर आंकड़े इकट्ठी करना और आंकड़ों पर आधारित प्रश्न पूछना. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन से आरंभिक संख्या अवधारणा के बनने से संबंधित है. आरंभिक संख्या अवधारणा म्हणजे काय सुरुवातीचे संख्येचे काय ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजण्यासाठी काय महत्वाचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं तर एकैकी संगती एक बरोबर आहे आणि मूलभूत संक्रिया. आता मूलभूत संक्रिया म्हणजे काय येते बघा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या ज्या 4 क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे मूलभूत साठी नाहीये त्यामुळे हे येणार नाही. आधी पदानुक्रमित समावेशन. पदानुक्रमित म्हणजे काय क्रमाक्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे याचं उत्तर येईल ए और बी पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा मॉडल शुरुआती कक्षा के शिक्षार्थियों में शुरुआती कक्षा के शिक्षार्थियों में इकाई दहाई और सैकड़े से संबंध के बारे में अवधारणात्मक समझ विकसित करने के लिए सबसे कम उपयुक्त है. सबसे कम उपयुक्त यानी कि निगेटिव ऑप्शन हमें चूज करना है. आता स्थानीय मान ठीक आहे गिनतारा पण ठीक आहे. आता या ठिकाणी मुद्रा यानी की पैशाच्या माध्यमातून सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे एकक दशक शतक हे क्लिअर करू शकतो. याचं योग्य उत्तर येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. डीन ब्लॉकच्या माध्यमातून तुम्ही इकाई दहाई आणि सेकडे हे कन्सेप्ट क्लिअर करू शकणार नाहीये. पुढचा
नीचे दिए गए संख्या पॅटर्न को पहचानिए। आता या ठिकाणी जो पॅटर्न दिलाय तो काय केलेला आहे, 1 चा घन हा 1 दिलाय, त्यानंतर 8 हा 2 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे, 64 हा 4 चा घन आहे आणि 125 हा 5 चा घन आहे। मग या ठिकाणी काय येणार आहे, 6 चा घन जो की येतो 216 आणि या ठिकाणी येईल 7 चा घन, घन दिलेला आहे। मग घन म्हणजे काय येणार 243, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 216 की और 343। पुढचा, पार्सल भेजने की दरें नीचे दी गई है, पार्सल का भार 50 ग्राम और उससे कम रुपए 15, पार्सल का भार प्रत्येक अतिरिक्त 50 ग्राम के लिए रुपए 7। मीना अपनी सहेली चारों को पार्सल भेजना चाहते हैं जो दिल्ली में है, पार्सल का भार कितना दिया है 350 ग्राम, दरों को देखकर पार्सल भेजने की सही राशि का चुनाव कीजिए। आता पार्सल किती आहे 350 आहे, या ठिकाणी सांगितले आपल्याला सुरुवातीच्या 50 ग्रॅम साठी किती रुपये दिलेत 15 रुपये या ठिकाणी आपण लिहिले। आता राहिलेले या 350 मधून आपण काय केले, हे 50 वजा केले तर राहिले किती ग्रॅम आपल्याकडे 300 ग्रॅम। मग या 300 मध्ये किती 50 लपलेत तर 6 50 लपलेत, मग 6 50 म्हणजे काय झाले, 1 50 म्हणजे वरचे 7 रुपये, मग 6 गुणिले 7 केले, 7 सकून किती आले 42 आले, म्हणजे हे 42 रुपये अधिक हे 15 रुपये, मग 42 अधिक 15 केले तर किती येतात 5 आणि 2 7, 1 आणि 4 5, यानी कि उसका सही आंसर होगा पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न 49, एक संख्या में 8 जोड़ दिया जाए तो वह दुगनी हो जाती है, एक संख्या में 8 जोड़ दिया जाए तो वह दुगनी हो जाती है, वह संख्या क्या होगी। सोपा प्रश्न आहे हा, कोणीही सोडवू शकतं। एक संख्यामध्ये 8 जोडल्यानंतर त्याची दुप्पट होते, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 8, कारण 8 मध्ये 8 जोडलं की उत्तर काय होतं 16 आणि हे की काय आहे 8 ची दुप्पट आहे, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, त्रिभुज के सभी त्रिकोणों का योग, त्रिभुज यानी की त्रिकोण, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही किती असते 180 डिग्री, म्हणजे 180 अंश डिग्री। पुढचा प्रश्न, जब शिक्षिका यह सुनिश्चित करते हैं कि उसके द्वारा बनाया गया टेस्ट उस टेस्ट के उद्देश्यों एवं कसौटी को पूरा करते हैं, तब मूल्यांकन के किस पक्ष का उपयोग किया जाता है। म्हणजे जेव्हा शिक्षिकेने एखादी टेस्ट बनवली जाते, ते टेस्ट बनवण्याच्या पाठीमागे जो उद्देश आहे तो उद्देश तिचा पूर्ण होतोय, म्हणजे ती टेस्ट काय आहे व्हॅलिड आहे, व्हॅलिड यानी की वैध आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 वैधता। पुढचा प्रश्न, एक डॅश सदैव समबहुभुज होता है, कुठला एक वर्ग सदैव बहुभुज होता है, बहुभुज। आता या ठिकाणी वर्गची आकृती काढली, बहुभुज म्हणजे काय समान बाजू, समबहुभुज म्हणजे याची ह्या चारी बाजू काय आहेत समान आहेत, म्हणजेच काय एक वर्ग सदैव सम बहुभुज होता है, वर्ग यानी की चौरस, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अनुसार शिक्षार्थियों का आकलन डैश को शामिल करता है। आता शिक्षार्थियों का आकलन कशाला शामिल करतो तर 3 बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक, यानी कि संज्ञानात्मक, भावात्मक और मनोगत्यात्मक आयाम, म्हणजे 3H, हेड हैंड एंड हर्ट। पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा स्कूली गणित में इबारती सवालों के लिए सही है। आता इबारती सवाल म्हणजे असं की विद्यार्थी काय करतात अनौपचारिक पद्धतीने औपचारिक गणित सोडवतात, म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। इबारती सवाल उन अभ्यासों को संदर्भित करते हैं जहां बच्चा परिस्थिति को एक ऐसा औपचारिक रूप देता है जिसमें गणितीय तकनीक को लागू किया जा सके, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषता होनी चाहिए। एक, यह सटीक होनी चाहिए, यह अस्पष्ट होनी चाहिए म्हटले, म्हणजे हे ऑप्शन काय झाला रॉन्ग झाला। बच्चे की दैनिक जीवन में उपयोग की जाने वाली भाषा के माध्यम से इसे प्रबलित किया जाना चाहिए, हे पण बरोबर आहे। आणि यह अत्याधिक प्रावधिक होनी चाहिए, प्रावधिक यानी कि क्या टेक्निकल, यहाँ पे दिया है हाईली टेक्निकल। हायली टेक्निकल जर भाषा वापरली तर ती विद्यार्थ्यांच्या काय होईल आकलन शक्तीच्या बाहेर जाईल, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही, म्हणजे उत्तर काय येईल ए और सी, पर्याय क्रमांक 4 ए और सी। पुढचा प्रश्न, 2.2
3 समकोणों में डिग्रियों की संख्या। आता या ठिकाणी समजून घ्या, 2 पूर्णांक म्हणजे 2 पूर्णांक, 1 पूर्णांक म्हणजे किती असतोय 90 आहे, मग 2 पूर्णांक म्हणजे किती होणार 180 होणार। आता राहिलेले 2/3 आहे, 2/3 मग 1 म्हणजे 90 आहे, मग 3 म्हणजे किती भाग झाले याचे 90चे 3 भाग म्हणजे किती भाग होणार 30चा 1, 30चा 1 आणि 30चा 1 असे 3 भाग झाले। मग त्यापैकी 2 भाग घेतलेत म्हणजे हे किती झाले 60, मग 180 अधिक हे 60 किती झाले 240, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 240। पुढचा प्रश्न 7.5 kg नमक से 1/12 kg नमक से कितने पैकेट बनाए जा सकते। आता या ठिकाणी बघा 7.5 किलो पासून 1/12 चे किती पॅकेट बनवले जातात। आता 12 म्हणजे हे 1 किलो आहे, एक समजून घ्या, 1 किलो म्हणजे किती 12, मग 1 किलो पासून 12 पॅकेट बनवायचे आहेत। 1 kg पासून किती बनतात 12 पॅकेट बनतात, मग 1 kg म्हणजे 12, मग हे 7 kg म्हणजे किती 12×7 84, म्हणजे हे झाले तुमचे 84 पॅकेट। आता हे राहिलेलं वरती किती आहे अर्धा किलोमीटर, मग सॉरी अर्धा kg, मग अर्धा kg 1 kg म्हणजे किती 12, मग अर्धा kg म्हणजे किती 6, मग 84 अधिक हे 6 किती झाले 90, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक आपलं 1 90। 1 मिलीमीटर बराबर 1 मिलीमीटर बराबर यानी कि पर्याय क्रमांक 3 0.1 सेंटीमीटर। निम्नलिखित में से किसकी लागत सबसे कम है, म्हणजे कशाचं उत्तर हे सर्वात कमी येणार आहे। 7.50 प्रत्येक वस्तू वाली 75 दर्जन वस्तू है, 750 प्रत्येक पैकेट वाले 75 पैकेट, 7.50 प्रत्येक पैकेट वाले 750 पैकेट, 750 प्रत्येक वस्तू वाली 7.5 दर्जन वस्तू आहे। आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 6000 इथं 730 होतंय, 56,250 होतंय आणि तिसऱ्याचं उत्तर येतंय 5,625.00 आणि 67,500, म्हणजेच आपलं कमी उत्तर कुठले ते पर्याय क्रमांक 3 मध्ये 7.50 प्रत्येक पैकेट वाले 750 पैकेट। निम्नलिखित में से कौन सा कथन गणितीय अधिगम को प्रोत्साहित करने के लिए सबसे कम उपयुक्त, यानी कि निगेटिव ऑप्शन हमें ढूंढना है यहाँ पे। अंतर्ज्ञान को हतोत्साहित करना हेच निगेटिव है, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अंतर्ज्ञान का हतोत्साहित करना चाहिए क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है, हे विधान काय होतं निगेटिव्ह होतं। या ठिकाणी आपण एकूण 60 प्रश्न बघितले, म्हणजे 30 अधिक 30। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला एकूण या 30 पैकी किती मार्क पडतात हे थोडंसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ईव्हीएसची आन्सर की देत आहे। तोपर्यंत व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।